मित्रमैत्रिणींनो, शाळेत शिक्षकांनी तुम्हाला काहीतरी गणित दिलंय आणि तुम्हाला ते काही केल्या कसं सोडवायचं कळत नाहीये. हे गणित सोडवायला कुठली जादू असती तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतंय. तुम्हाला दाखवू असली जादू? हे गणित कुठंही टाईप न करता एका सेकंदात सोडवलं तर आश्चर्य वाटतंय. पण दोस्तांनो, खरंच अशी जादूची कांडी आहे. या जादूच्या कांडीचं नाव आहे फोटो मॅथ ॲप. वहीवर लिहिलेलं गणित केवळ मोबाईलवर स्कॅन करून एका सेकंदात सोडवायची सोय आहे. अमेझिंग आहे ना? चला मग जाऊया या जादूच्या दुनियेत. गणिताशी दोस्ती एकदम पक्कीच. मग ॲप डाउनलोड करण्यासाठी ॲप्सच्या या यादीमध्ये प्ले स्टोअरवर टॅप करूया. मग या सर्च एरियामध्ये फोटो मॅथ असं टाईप करू. खाली आलेल्या ॲपवर टॅप करू. ओके, आता इन्स्टॉलवर टॅप करूया. हे ॲप पहिल्यांदा डाउनलोड होईल आणि मग इन्स्टॉल होईल हे आता तुम्हाला माहितीच आहे. फोटो मॅथ ॲप आपलं स्वागत करतंय बरं का दोस्तांनो. इथं तुम्ही पाहिजे ती भाषा निवडू शकता. इंग्लिशच्या खाली अदर हा ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर टॅप करूया. आता लेट्स गोवर टॅप करून जाऊया या रंजक गणिताच्या दुनियेत. सुरुवातीलाच काय काय करता येईल हे दाखवलं जाते बघा. एक एक पेज असं स्क्रोल करत ते समजून घेऊया. आता डन वर टॅप करूया. ओके, आता इथं फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी विचारली जाईल. ती परवानगी देण्यासाठी अलाउ वर टॅप करूया. आता गणिताच्या जादूसाठी सज्ज बर का दोस्तानो. आता आपला मोबाईल आपल्या वहीमध्ये जिथं गणित लिहिलंय तिथं असा फोकस करूया. स्कॅन कसं करायचं हे ॲप आपल्याला सांगतंय सुद्धा. ओके, आता आपण कॅमेरा 10+10 म्हणजे 10+10 या गणितावर ठेवलाय. ॲपनं ते स्कॅन केलं आणि ओ हो, ते गणित खाली आलं बघा. आणि चक्क त्याचं उत्तर पण आहे. क्या बात है, जादूच. आता या उत्तरापुढच्या बाणावर टॅप करूया. दोस्तानो, इथं 20 हे उत्तर कसं आलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? मग हे ॲप ॲनिमेट करून त्याचं स्पष्टीकरण देतं. ते बघण्यासाठी आपण आपल्या उत्तराच्या खाली असलेल्या ॲनिमेटेड इन्स्ट्रक्शन्सवर टॅप करू. आता इथं बघा, 10+10 म्हणजे 10+10च्या खाली नुसतं प्रश्नचिन्ह दिसतंय. खाली उजव्या कोपऱ्यातल्या बाणावर टॅप करूया. आता इथं बघा, एकम स्थानात 0+0 बरोबर 0 असं दाखवलं जात आहे. पुढं तो 0 कुठं असायला पाहिजे हे सुद्धा दाखवलं जात आहे. बरोबर वाटतंय ना? आता उजव्या कोपऱ्यातल्या बाणावर पुन्हा एकदा टॅप करू. आता दशम स्थानात 1+1 बरोबर 2 असं दाखवलं जात आहे. आणि बाणावर टॅप केलं की 2 कुठं पाहिजे हे सुद्धा दाखवलं जात आहे. अब बाई बात समज में. आता पुन्हा उजव्या बाणावर टॅप करूया म्हणजे पूर्ण उत्तर दाखवलं जाईल. ग्रेट. कळलं नसलं तर तुम्ही प्ले अगेनवर टॅप करून पुढं किंवा मागं जाऊन पाहिजे तितक्या वेळा हे गणित समजून घेऊ शकता. भारी ना? गणित आता अगदीच सोपं. दोस्तांनो, आता उजव्या कोपऱ्यात जे एक्सचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर टॅप करूया. ओके, आता पुन्हा उजव्या कोपऱ्यातल्या नोटबुक आयकॉनवर टॅप करू. बघा, आपण केलेलं गणित इथं हिस्ट्रीमध्ये दिसतंय. ॲप सगळं लक्षात पण ठेवतंय बरं का. ओके, आता उजवीकडं स्वाईप करा बरं. पहिल्यांदा सोल्युशन येईल, मग कॅमेरा येईल आणि सगळ्यात शेवटी एडिट येईल. आता इथं आपण 10+10च्या जागी खालच्या नंबर पॅडच्या मदतीनं दुसऱ्या 10च्या जागी 30 असं टाईप करूया. बघा, त्याचं उत्तर 40 लगेच खाली दिसतंय. भारी आहे ना ही सोय? आता या 40च्या पुढच्या बाणावर टॅप करूया. आता गणित पूर्ण दाखवलं जातंय. बरं दोस्तांनो, हे झालं सोपं गणित. आता एखादं अवघड गणित बघूया. आता आपण हे गणित स्कॅन करूया. x² + 8x + 16 बरोबर 0. ओहो, खाली उत्तर आलं की. x ची किंमत आहे -4.
चला आता हे उत्तर कसं आलं ते बघूया. त्यासाठी 3 बाणांवर टॅप करूया. हे बघा, इथं पहिल्या पायरीत एक्सप्रेशन फॅक्टर केलंय, म्हणजे या सूत्राशी मिळतं जुळतं सूत्र शोधलंय. मग त्या सूत्रानुसार दुसऱ्या पायरीत x अधिक 4चा वर्ग बरोबर 0 असं म्हटलंय आणि तिसऱ्या पायरीत दोन्ही बाजूंचे वर्ग काढून टाकलेत. त्यामुळं खाली x ची किंमत -4 अशी आली आहे असं सांगितलंय. आता पहिल्या पायरीत एक्सप्रेशन कसं फॅक्टर केलंय ते बघूया. शेजारच्या बाणावर टॅप केलं की कळेल. हे बघा, आपलं सूत्र a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर a अधिक b चा वर्ग या सूत्राशी फॅक्टर केलंय, म्हणजे जुळवलंय. आता मधल्या भागाजवळच्या तिरक्या बाणांवर टॅप केलं की गणित आणखी स्पष्ट होतंय. 8x ची फोड 2 गुणिले x गुणिले 4 अशी करून दाखवली आहे. उजव्या बाणावर टॅप केलं की 16 म्हणजे 4चा वर्ग हे दाखवलंय. आता डिटेल्ड व्ह्यूच्या शेजारच्या x वर टॅप करू. तर दोस्तांनो, या सगळ्या गोष्टींमुळं x अधिक 4चा वर्ग बरोबर 0 असं उत्तर आलं. हे तुम्हाला कळलं ना? आता खालच्या x अधिक 4चा वर्ग बरोबर 0 याचं स्पष्टीकरण दाखवलंय. 0 हा वर्ग येण्यासाठी बेस पण 0 पाहिजे असं इथं सांगितलंय. म्हणजे दोस्तांनो, 0चा वर्ग 0च असतो, म्हणून दोन्हीकडचे वर्ग काढून टाकलेत. त्यामुळं उत्तर x अधिक 4 बरोबर 0 असं येतंय. त्यानंतर सगळ्यात शेवटी x अधिक 4 बरोबर 0 असं दिसतंय बघा. त्यामध्ये 4 उजव्या बाजूला नेलं की अधिक 4चे -4 होतील, बरोबर ना? आता काय झालं बघा बरं, 0 - 4 म्हणजेच फक्त -4. त्यामुळं x बरोबर -4 आलं की नाही उत्तर. हे गणित ग्राफच्या माध्यमातून सुद्धा कसं सोडवता येतं ते खाली दाखवलंय बघा. आता पडला ना थोडा प्रकाश? हे झालं की मग डाव्या कोपऱ्यातल्या या ज्या 3 रेषा दिसतायत ना, त्यांच्यावर टॅप करू, म्हणजे आपल्याला फोटो मॅथ्सच्या मुख्य पानावर नेलं जाईल. स्वाईप केलं की पुन्हा आपल्या गणितावर. काय मग दोस्तांनो, कशी वाटली ही गणिताची जादू? गणित शिकणं आता एकदमच सोपं झालं ना? त्याची भीती वाटत नाहीच, उलट आता गणित शिकायचा उत्साह आणखी वाढलाय, बरोबर ना? आता हे ॲप वापरून अशीच गणितं सोडवा आणि गणितात पारंगत व्हा. ऑल द बेस्ट.